पण मी आणि एक माझा फ्रेंड आहे तो आलेला आहे इथे हैदराबादला आणि राईडवरती जाणार आहे, बाईक राईड होणार आहे. तर ते तुम्हाला उद्या नक्कीच पाहायला मिळेल. आता टाईम होत आहे 8:45 रात्रीचे आणि उद्या सकाळी आम्ही प्लॅन केलेला आहे की 6 वाजताच निघणार आहे म्हणून. तर त्याच्यासाठी आम्ही काही बेसिक गोष्टी आमच्यासोबत घेऊन जातो आहे ज्या इसेन्शियल आहेत आणि मस्ट आपण कॅरी करायला पाहिजे. तर हे बघा माझे नॉर्मल ग्लव्ज, मी प्रॉपर रायडिंग ग्लव्ज अजूनपर्यंत घेतलेले नाही आहे, ते आपण घेऊ पुढे. त्याच्यानंतर हा माझ्या मित्राचा रेन पॅन्ट आहे, रेनकोट. हा एक माझा रायनॉक्सचा रेन पॅन्ट. परत हा H2GO Pro 3चा माझा रेन जॅकेट. हे त्याचे कपडे, हे माझे शर्ट आणि माझं टी शर्ट. देन सनग्लासेस घेतलेले. हे जे आहे गोप्रोचे काही ॲसेसरीज आहेत त्याच्यामध्ये. स्पीकर लागला तर आपल्याला सॉंग्स ऐकायसाठी. हे सगळ्या गोष्टी बॅकपॅकमध्ये करून सोबत नेतो आहे. तर मित्रांनो बाकीचा व्लॉग आपण आता उद्या कंटिन्यू करूया. हा माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स राहणार आहे. मी एवढी लाँग ट्रिप केलेली आहे, म्हणजे नागपूर टू हैदराबाद केलेली, ते ऑफिस पर्पजसाठी. बट प्रॉपर एका डेस्टिनेशनवर आपण जातो एक एक्साइटमेंटने, ते माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स राहणार आहे. तर आपण आता ते उद्या बघू की कसं काय होणार आहे सगळं. यू टर्न. हां ओके. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, मी शुभम खवशी तुमचं स्वागत करतो आहे आपल्या व्लॉग्समध्ये. थ्रॉटल बायसेप्स हे यूट्यूब चॅनल आहे. एक नवीन सुरुवात, कुठेतरी एक इंटरेस्टिंगची गोष्ट मला जी आवडते ती करतो आहे. आणि आज आपण निघालो आहे श्रीशैलमसाठी. ॲक्च्युली आम्ही 6 वाजता निघणार होतो, बट नाही झालं पॉसिबल बिकॉज झोप पण इम्पॉर्टंट आहे. तिकडे 2 तास थोडा उशीर झाला तर चालेल, बट झोप तुमची कंप्लीट नाही आहे तर तुमचा जर्नी पण तुम्हाला चांगला वाटणार नाही. जसं की तुम्हाला काल बोललेलो होतो की उद्या सकाळीपासून आपण जे काय आहे ते व्लॉग्समध्ये बघू. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 7:20 झालेलं आहे ॲक्च्युली. आणि 7 वाजता आपण फ्लाईटवर निघालो, बट बाईकची चेन ल्यूब वगैरे नव्हती, तर ती चेन ल्यूब केली, थोडी बाईक क्लीन केली. आपण आपल्या रथावर जातो आहे तर ऑब्व्हियसली रथाचं मेंटेनन्स आपल्याला करावं लागेल. आणि आत्ता रूट माहिती नाही आहे. माझा फ्रेंड मागे बसलेला आहे, तो गुगल मॅपवर डायरेक्शन देतो आहे मला. इथून ऑलमोस्ट 235 किलोमीटर बाईकने श्रीशैलमचा रूट आहे. मॉर्निंग, नो ट्रॉफिक राईट नाव, बट ओल्ड हैदराबादमध्ये गेलो मे बी तर तिकडे लागू शकतं ट्रॅफिक. आणि जर आम्ही 6 किंवा पहाटे 5ला निघालो असतो तर एवढं पण दिसलं नसतं. तो जर्नी एक आणखी छान राहिला असता स्टार्टिंग, बिकॉज सकाळी लाईक सिटीच्या बाहेर निघायसाठी ट्रॅफिक कमी लागतं आणि त्यासाठी मग आपल्याला 5 वाजता पहाटे निघावं लागतं, जे की आम्ही नाही करू शकलो. हा आपला प्रॉपर एक राईड, व्लॉग आणि टूर होणार आहे आपल्या क्लासिक 350वर. याच्या आधी मी फक्त हैदराबाद ते नागपूर तुम्हाला काल बोललेलो, तो राईड एक अनएक्सपेक्टेड होता. बट हा प्रॉपर प्लॅन्ड राईड आहे. बघूया काय एक्सपिरियन्सेस राहणार या टूरमध्ये. जो पण एक्सपिरियन्स राहील तो नेक्स्ट टूरमध्ये आपण भरून काढू. हीच लाईफ आपल्याला थोडी एक्सप्लोअर करायची होती आणि तो दिवस आज निघाला शनिवारी श्रीशैलमसाठी. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आणि आपण भेटूया पुढे छान रोड्सने, बिकॉज व्ह्यू खूप छान आहे. हे बघा, नाईस व्ह्यू खूप छान आहे श्रीशैलमसाठी. जंगल ऑलमोस्ट 100 किलोमीटरचं जंगल आपल्याला लागणार आहे. फ्लायओव्हरने आपल्याला जायचं आहे. माझा फ्रेंड ऑलरेडी तिथे जाऊन आलेला आहे, तर त्याने सजेस्ट केलं की बाईकने जाऊ शकता, बट सध्या पाऊस कधी पण येऊ शकतो, मान्सून लागत आहे. बट आम्ही रिस्क घेतली मित्रांनो. बसनी पण जाऊ शकत होतो. मी सकाळी बस बघितल्या, परत माझा माइंड चेंज झालेला होता. तर बस होत्या 10-11, म्हणजे अवघ्या अर्ध्या तासानी, 1-1 तासानी बसेस आहेत इथून, लक्झरी AC बसेस, सेमी स्लीपर. आणि इथं आपण ऑलमोस्ट 5 ते 6 तास, 6.5 तास असं काहीतरी घेतात. बट म्हटलं यार, आपण सगळं प्लॅन केलेलं आहे आणि आपल्याजवळ आपला रथ म्हणजे आपली 350 आहे, तर हिचा एक्सपिरियन्स आज नाही घेतला तर कधी घेऊ.
त्यासाठी आपण निघालो आहे. तर भेटूया आपण पुढे ब्लॉगमध्ये. बघत राहा थ्रॉटल बायसेप्स. नक्कीच कुठेतरी तुम्हाला एक चांगला अनुभव श्रीशैलमचा, जे एक 12 पैकी एक आपलं ज्योतिर्लिंग आहे, त्याचा मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. वातावरण थोडं पावसाचं दिसत आहे. पुढे थोडे ढग पण आहेत. माहीत नाही पाऊस येणार नाही येणार. पाऊस आला तर इश्यू नाही आहे, बट सध्या पाऊस आडवा तिडवा येतो. माहीत नाही पडत किती फोर्सनी येतोय, किती वेळ थांबणार आहे. त्याच्यासोबत वारा वगैरे पण असतो. नॉर्मल पाऊस असला तर गोष्ट वेगळी आहे पावसाळ्यामधला, बट हा स्टार्ट आहे तर आपण त्याचा वेग किंवा तुफान किती येणार आहे आपल्याला नाही माहीत आहे. तोच कन्सर्न आहे, बाकी तर आपण बघून घेऊ. ओम नमः शिवाय. लास्ट इयर मी माझे 2 फ्रेंड्स आहेत, स्कूल फ्रेंड्स पुण्यामध्ये. एक IT ला आहे आणि दुसरा केमिकल इंजिनियर आहेत. एक चिराग आणि एक शुभम. शुभम माझा 10th पर्यंतचा बेंचमेट होता स्कूलमध्ये. आम्ही एकाच बेंचवर बसायचो, टवाळगाय करायचो. अराऊंड जुलैच्या टाईममध्ये, मान्सूनमध्ये पुणे गेलेलो. तेव्हा माझं वर्क फ्रॉम होतं बेसिकली. तर त्या पिरियडमध्ये माझं होतं की पुणे जातोय तर आता आपण भीमाशंकर जाऊया. थोडं पुढे बघूया मित्रांनो कन्व्हर्सेशन आपलं. इथे थोडा रश दिसला. ओके, तर आपण कुठं होतो? पुण्याच्या गोष्टीवर होतो. ओके, तर वाव, नो इंडिकेटर, नो साईन, ओनली हँड. मस्त. इंडिकेटर नाही, काही नाही, हात देऊन मस्त. मोस्टली हे लोक कधी काय टर्न घेईल काही सांगता येत नाही. आता तो होता, त्याने राईट हँड साईडला हात दाखवला फक्त. त्याच्या मागे कार आणि कारच्या मागे आपण. बेसिकली तो त्या ट्रकच्या मागे होता आणि सडनली ट्रकवाल्याने हात काढला बाहेर राईट साईडला. कारवाल्याने ब्रेक्स दाबले ना. आपण होतो पूर्णपणे कारच्या भरोशावर. ठीक आहे, चालूच राहते. तर आपण होतो लास्ट इयर, मी जुलैमध्ये भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे तिथे गेलेलो. तर आम्ही तिथे माझ्या फ्रेंडची, शुभमची RTR अपाचे 160 आणि चिरागची क्लासिक 350 सेम रिबॉन ग्रे कलर, त्याने गेलेलो. मस्त मजा आली. तिकडला पण रूट खूप छान होता. त्याच्यासोबत आम्ही येताना एक वॉटरफॉल सारखं लागलेलं 2 ते 3 किलोमीटर आत आहे. जेव्हा आपण भीमाशंकरवरून परत येतो तेव्हा तर तिथे गेलेलो, बट इंडिकेशन्स दिलेले होते वाघाबद्दल वगैरे. आम्हाला थोडी भीती वाटली तर आम्ही तिथून लवकर निघून आलो. त्यानंतर आता हे श्रीशैलम ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन इथे प्लॅन केलेलं. मी हैदराबादला येऊन 6 महिने होऊन गेले, बट कधी काही प्लॅनच झाला नाही, कधी काही ॲडजस्टमेंट झाली नाही. इच्छा तर होती, बट आप कितना भी बोल लो, अगर भोले आपको बुलाएंगे तब ही आप वहाँ पे जाना पॉसिबल कर पाओगे. और एल्स आप अपनी तरफ से कितने भी एफर्ट्स लगा दो, अगर भोले का बुलावा नहीं आया है तो दर्शन भी नहीं हो पाएंगे. ही आहे ती TGS RTC बस जे तुम्ही पुढे बघताय श्रीशैलमसाठी. 1242 नंबर आहे. ही हैदराबादमधून निघालेली आहे. तर याच बसनी आम्ही जायचा विचार करत होतो. ही लक्झरी AC बस आहे, आय गेस स्लीपर, इफ आय एम नॉट रॉंग.
ऑनलाईन पण तिकीट्स बुकिंग करू शकता. आणि श्रीशैलमसाठी फक्त TGS RTCच्या बसेस चालतात. अभिबस आणि रेड बसवरती पण बघितलं, ऑनलाईन पण बघितलं, तर TGS RTC गव्हर्नमेंट बसेसच दिसत होत्या. तर ज्यांना कोणाला श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन करायचे आहे ते लोक हैदराबादला येऊन बाय बस तिथे जाऊ शकतात, अगर तुमचं प्रायव्हेट व्हेकल नाही आहे तर. हैदराबादपासून 60 किलोमीटर आल्याच्या नंतर तुम्हाला हा कडताल टोल लागतो. एक हा पहिला टोल आहे. हा माझा मित्र तेजस. तर आम्ही 100 किलोमीटर ऑलमोस्ट ट्रॅव्हल केल्याच्या नंतर एक स्पॉट दिसला, तिथे ब्रेकफास्ट करायचा होता. तर ब्रेकफास्ट ऑप्शनमध्ये आम्हाला डोसा मिळाला आहे आणि इथे जवळच टीचं पण शॉप आहे. तर चहा पण पिऊ. हा एक मित्र भेटला आपल्याला, तो म्हणत होता की तुम्ही यूट्यूबर आहात का. मी यूट्यूबर तर नाही आहे म्हटलं, बट चॅनल आहे आपलं. त्याचं पण एक चॅनल आहे तेलंगणा पोरुलम. भेटूया पुढे ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता वाजले आहे 9:30. डिस्टन्स कवर केला आहे आम्ही फक्त 100 किलोमीटर, कारण ब्रेकफास्ट केला त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आमचा अर्धा तास गेला. डोसा आणि आम्ही तिथे चाय पिला. तर आता निघालो इथून परत 125 किलोमीटर श्रीशैलम आहे. 3 तास लागू शकतात. परत 12:30पर्यंत किंवा 1 मॅक्सिमम आम्ही तिथे पोचून जाऊ. हैदराबादवरून 114 किलोमीटर आल्यानंतर हा दुसरा टोल प्लाझा. आम्हाला काय, आम्ही तसेच निघतो. कारवाल्यांसाठी टॅक्स.